वीज वितरण कंपनीच्या मेंटेनन्स एजन्सीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला। काल 20 मे सोमवार रोजी झालेल्या वादळी वाऱ्यात विजेचे तब्बल 11 पोल उखडून पडले। यामुळे 7 गावांना कालपासून अंधाराचा सामना करावा लागतो। यात मात्र संबंधित मेंटेनन्स एजन्सीवाल्याला कसलेच सोयीसूतक नसल्याचं दिसून येते। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथे 33 केव्हीए सबस्टेशन वरून 7 गावांना वीज पुरवठा करण्यात येतोय। काल 20 मे रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वारे व पाऊस झाला। यात या सबस्टेशन अंतर्गत येणारे जवळपास 11 पोल वादळी वाऱ्यामुळे उखडूनच पडलेत। यामुळे बाणेगाव, भोगगाव, विठ्ठलनगर, लिंगसेवाडी, सौंदलगाव, सेवता या 7 गावातील वीज पुरवठा काल 20 मे सायंकाळपासून खंडित आहे। तो आजही सुरळीत झालेला नाही। संबंधित मेंटेनन्स एजन्सीचे कोणीच अधिकारी आणि कर्मचारी बाणेगाव सबस्टेशनला न आल्यामुळे आजही या 7 गावातील लोकांना अंधाराचा सामना करावा लागणार आहे। हे विशेष, या 7 गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। ग्रामस्थांना पिण्याचे वॉटर फिल्टरचे पाणी आणण्यासाठी रामसगाव, मुरमा, तीर्थपुरी या गावामध्ये जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे। याकडे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ हा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे। बाणेगाव 33 केव्हीचे 7 ते 8 वाऱ्याने पडले आहे।